दशक पाचवा, समास तिसरा, शिष्यलक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी लय करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला समास दशक पाचवा, समास तिसरा, शिष्यलक्षण चाललाय. आता शिष्यलक्षण हा जास्त जिव्हाळ्याचा आणि आता आनंदाचा, समाधानाचा आणि काहीतरी बदल करण्याचा विषय आहे ना. आता हा चांगला आपला आनंदाचा, बदल करण्याचा. आता इतरांबद्दल बोलत असताना तितका आनंद झाला, इतर कुणाही बद्दल, मग ते गुरुबद्दल का असे ना, पण ते ऐकत असताना दुरून दुरूनच ऐकलं नाही म्हटलं तरी, इतकं मनाला आतपर्यंत गेलं नाही. शरद दादा ऑडिओ सुरू आहे. शरद दादा तुमचा ऑडिओ सुरू आहे. शरद दादांचा ऑडिओ सुरू आहे, पटकन बंद करा. गुरु लक्षण ऐकत असताना गुरूंबद्दलची माहिती आपल्याला नव्हती अशातला भाग नाही. म्हणजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर आहे म्हणत होतो, पण सगळं वरवरचं होतं, आतपर्यंत काही झिरपत नव्हतं.
आतमध्ये जर झिरपायचं असेल तर त्या दृष्टीने विचार आपण शिष्यांनी केला पाहिजे, असं त्याचे अस्तित्व. जे काही आपल्याला वाटतं त्याप्रमाणे आपण विचार करतो तेच आपल्या हृदयामध्ये असतं, आणि जे आपल्या हृदयामध्ये असतं तेच प्रगट होत असतं. त्यामुळे आता निदान शिष्य लक्षणांमध्ये सांगितलं आहे ते की गुरु आहेतच, भगवंत आहेच, कर्तुम. आता सगळं करणारा भगवंत आहे. मग इतकं मोठं कार्य जर तो करू शकतो, सगळ्या जगाचा भार जर तो सांभाळू शकतो, निर्माण करू शकतो, सांभाळू शकतो, आणि त्याचा लयही करू शकतो, या सगळ्या गोष्टी करणारा तो शक्य आहे परमात्मा. ते आहे हे जाणलं. त्यानंतर ते जाणवून कोणी दिलं? सद्गुरूंनी. ते जाणलं म्हणजे आवडलं. जाणलं म्हणजे आवडलं म्हणून जाणलं. अन्यथा जाणणंही कठीण आहे. आवडलंच नाही ते गोष्टीकडे आपलं आधी मुख्य म्हणजे लक्ष गेलं. किती गोष्टी बोलू शकतो आपण निरूपणामध्ये. आधी लक्ष गेलं, लक्ष गेल्यानंतर ऐकल्यानंतर पटल्यानंतर ते आवडल्यानंतर ते झिरपलं, आणि झिरपल्यानंतर ते मुरलं, आणि मुरल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव आल्यानंतर त्याचा शेवटचा पर्याय प्रत्येक गोष्टीचा समाधान आहे. समाधान जर चित्तात ढळत नसेल तर ती गोष्ट पटली, आणि मग तो शिष्योत्तम झाला. गुरु शिष्य सत्शिष्य जोडी, सद्गुरू सत्शिष्य जोडी, यावरती आपण जे निरूपण आपण चर्चा केली आहे ती 3-4 ओळींमध्ये झालं. गुरु सांगे मंत्र तंत्र, तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्य अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र तैसा. हे झालेलं आहे. आपण म्हणतो की पुत्र आहे, जर त्याच्याजवळ सगळं काही आहे, कल्पवृक्ष आहे समोर, पण कल्पवृक्षाच्या खाली बसून मागितली करवंटी. तसं हनुमंतरायांचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी हनुमंताची प्रार्थना करायची, हनुमंताची उपासना करायची, आणि लग्न व्हावं असं म्हणायचं. खरंच ही गोष्ट संयुक्तिक आहे का? उलट येणारी सगळी संकट तू तार, शनिग्रहाची पीडा जी आहे ती माझी तू तार, असं काही सांगितलं तर एक वेळ समजू शकेल त्याला. पण माझं लग्न व्हावं, मला मूल व्हावं, माझा संसार चांगला व्हावा, माझी प्रगती व्हावी, माझे जो पैसा टिकावा. अरे राम नाम ज्याचं तत्व आहे, राम रतन धन पायो, त्यांनी रामरूपामध्ये जो तल्लीन झाला आहे तो खरं तुमच्या प्रेमासाठी करेलही. पण हे मागणं योग्य आहे का? ते मागणं आपलं बरोबर आहे का? मग त्यामुळे आपण काय म्हटलं आहे त्यांनी की भिकारी जसा भिकारी मागतो तसाच भिकारी आपण झालो. जर इतके सक्षम सगळे समोरचे असताना सुद्धा जर आपण त्यांना अगदी छोटी गोष्ट मागितली, त्यांना अधिक द्यायचं आहे. सद्गुरू देतात ते ब्रह्मान योजता आले. ब्रह्माला सुद्धा योजना करता येणार नाही किंवा ब्रह्माला सुद्धा मोजता येणार नाही असं सद्गुरू देऊ शकतात. मग हे सगळं देत असताना आपण मागायचं काय? आपण इतकं मागायचं की अगदी चिल्लर भिकाऱ्यासारखं मागायचं. हे मागणं संपलं पाहिजे. आणि मागणं संपलं खरं म्हणजे सद्गुरूंसमोर नाही, कुठेही मागणं जर संपलं ना तर स्थिरता येते, शांती येतं, समाधान येतं. जोपर्यंत मागत राहू तोपर्यंत स्थिरता समाधान नाही. आहे त्या क्षणी, आहे त्या स्थितीत, आहे तिथे, आहे त्या परिस्थितीत जर आपण शांत राहून समाधान राहू शकत असेल, एक क्षण का होईना ती शांती जर मिळत असेल ना, तर ते खरं सुख आहे. म्हणजे मागणं सद्गुरूंसमोरच नाही, सगळं जीवनातलंच मागणं संपलं पाहिजे. म्हणजे मग ती कल्पवृक्ष कोणता सापडलाय ते आपल्याला कळेल ना. समर्थांना तेच पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की समोर इतके छान, अशक्यही शक्य, जे तुमचं डोकं, तुम्ही फक्त बुद्धी देऊन टाका आम्हाला, तुमची बुद्धी समर्पित करा, मग बघा मी काय चमत्कार करतो. तुम्ही एकदा माझ्यावर सोडा तर खरी. बसले तर रामराया, नाविक रामराया, असं मानलं पाहिजे. आता धरुनी सुकाणू हाती, बसले तर रामराया, किती गोड आहे की त्यांनी सुकाणू हातात घेतलाय. आणि प्रत्यक्षामध्ये मला एक अतिशय गोड स्वप्न पडलं होतं. म्हणजे ते स्वप्नातून सुद्धा इतकं रमली ना मी, असं वाटलं असं जर स्वप्न पडलं तर मला स्वप्नातलं ते खरं व्हावं असं वाटत राहिलं. म्हणजे ही एक अपेक्षा असतेच माणसाची की ते तर स्वप्न होतं, प्रत्यक्षात खरं नव्हतं. म्हणजे अशी दूर किनाऱ्यावरती उभी आहे. म्हणजे आता कसं गोष्टीरूपाने सांगितलं तर समजतं, अंतर्मनात काहीतरी संघर्ष असेल, अंतर्मनातला संघर्ष किंवा अंतर्मनातले विचार ते सगळे आतमध्ये चालूच असतात. अशी दूर किनाऱ्यावर उभी आहे आणि सोसाट्याचा वारा सुटला आणि समुद्र खवळला.
बरं तिथे नेमकी मी एकटी काय करते ते समजत नाही. आपल्याला लहानपणापासून असा आपण भाव प्रत्येकाचा आहे की परीक्षा जवळ आली आणि माझी परीक्षा सुरू झाली आणि मला काही आठवत नाही, माझे हातपाय थंड पडले, मला लिहिता येत नाही, असेच सगळे स्वप्न पडतात. कारण तशी भीती मनात असते. अगदी बाहेर गेलो, कुठेतरी रक्त दिसतं, कुठे काही दिसतं, असे विचार येतात मनात. आणि येतात मनात जसे चालू असतात भीती जशी मनात ना, तसेच स्वप्नात. म्हणून म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग थोडंसं मनाला शांत करायचा जर प्रयत्न केला, कालच्या निरूपणात सांगितलं त्याप्रमाणे आलेले विचार येऊ द्यायचे, सोडून द्यायचे, अशी थोडीशी 5-10 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस साधना केली ना, तर कदाचित मन शांत होऊ शकतं. आणि शांतीमध्ये मग वेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. आणि इतका गोंधळ मनाचा की इतका मोठा समुद्र खवळला आहे आणि आता काय करायचं. बरं त्यावेळी स्वप्न संपतही नाही, चालू राहतं. मग आता काय करायचं. आणि समोर खरंच एक अदृश्य अशी व्यक्ती दिसली. आता कोण होती, काय होती, काही कल्पना नाही, स्वप्नातल्या त्या सगळ्या गोष्टी. आणि ते दिसल्यावरती ये म्हणाली. मी एका नावेत कुठेतरी चढलेली दिसली आणि इकडे ये म्हणाली माझ्याजवळ. मी या सगळ्या याच्यातून तुला पार करतो. तेव्हा माझी ती हिंदी कवितासुद्धा लिहिली. मैंने मेरे सद्गुरू को मेरे लिए लढते देखा है, अशी हिंदी कविता रात्री सुचली त्या स्वप्नानंतर आणि ती लिहिली. हे खरं घडलं आहे माझ्या बाबतीत. आणि जेव्हा त्यांनी ये म्हटलं, मी माझ्या नावेत, ते त्यांच्या नावेत. मी म्हणलं मी उडी कशी मारणार. हे सगळं बोलतेय मी, प्रत्यक्ष घडबडून जाग झाले. मी कशी उडी मारणार. मग मी निघून जातो. तुझ्या मनात जर अशा शंका असतील तर मी निघून जातो. म्हटलं असं मला शंकाचा प्रश्न नाही, पण एवढं मोठं खवळलेलं जे समुद्र आहे ना, त्या खवळलेल्या समुद्रातून मी पाय टाकू कसा, माझ्या नावेतून हा पाय टाकू कसा मी. असं जेव्हा त्यांना म्हटलं, बरं ठीक आहे म्हणाले. ते आग्रह करत नाहीत. ती दिव्यशक्ती आग्रह करत नाही, प्रयत्न करायला एक भाग पाडते, आग्रह करत नाही. आणि निघून जायला लागले. ती नाव तिकडे वळली, जी माझ्याकडे येत होती ती नाव तिकडे वळली. मी एक क्षण असा विचार केला, काय विचार केला माहीत नाही, आणि धाडकन उडी मारली. माझ्या नावेतून धाडकन उडी मारली. असं जेव्हा मी मारली तर नंतर त्यांच्यासोबत पाणी नाही, नाव नाही, काहीच नाही. फक्त ती व्यक्ती आणि त्यांच्या बरोबर मी, समुद्र नाही, काही नाही, काही नाही, आणि स्वच्छ निळं आकाश. आता ह्या घटनेचा अर्थ असा घ्यायचा की कोणत्या तरी संकटात जर सापडलं असो आपण, तर कोणत्याही मनाचा विचार न करता आपण सरळ त्या शक्तीला सरेंडर व्हायचं. असा काहीतरी संकेत त्यांनी दिला असेल आणि अंतर्मनातले संकेत मानावे. असं प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी घडतं. मग हे जे कल्पवृक्ष, मग त्यांना म्हटलं असतं मला आलेलं संकट दूर करा, असं जर माझ्या मनात असतं तर अशा प्रकारचं दृश्य दिसलं नसतं. म्हणजे कुठेतरी सद्गुरूंची कृपा आहे आणि त्या कृपेमुळे जरा मोठा विचार करा असं म्हणतात. मोठा विचार करा. आणि माझा इंग्लिश हा विषय असल्यामुळे प्रत्यक्षात मी इंग्लिश कॉन्व्हर्सेशन त्यांच्याशी करत होती असं पण दिसलं की इंग्लिशमध्ये आम्ही बोलत होतो. आणि ते मला आग्रह करत होते येण्यासाठी. अशी ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही. मग हे असं वाटलं खूप मोठी शक्ती आपल्याजवळ आहे. मग त्याच्यानंतर आयुष्याचा विचार करण्याची पद्धत बदलली. फक्त विचार करण्याची, संकट आहे किंवा नाही, समाधान संसारामध्ये काय आहे किंवा नाही याचा विचार येत नाही मनात. जेव्हा ती मोठी शक्ती, म्हणजेच त्यादिवशी जे म्हटलं विवेक आणि वैराग्यातला विवेक, की प्राधान्य देवाला द्यायचं, प्राधान्य त्या शक्तीला द्यायचं, एवढा फक्त बुद्धीतला बदल केला ना तर समर्थांचा दासबोध थोडासा तरी आपल्या डोक्यात शिरू शकतो. अशा प्रकारचे संकेत, अशा प्रकारचे, किंवा एखादा व्यक्ती भेटणं, एखाद्या व्यक्तीच्यामुळे आपल्याला शांती मिळणं, ती व्यक्ती आपल्याचं काहीतरी काम करणं, हे सगळे साध्या गोष्टी नसतात. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी घडतात तर ती दुःख आणि सुख या दोन्ही याच्यावर केलेली आपली मात असते. मग इतके समर्थ सद्गुरू असताना आपण जर त्यांना छोटंसं काम करा असं म्हटलं तर ते त्यांना आवडत नाही. म्हणजे ते म्हणतात हा भक्त माझा कच्चा आहे, हा भक्त माझा कच्चा आहे. अशा प्रकारचं इतके समर्थ सद्गुरू आहेत. ते गुरु लक्षणामध्ये आपण किती समर्थांचे उदाहरणं पाहिले. मग असे सद्गुरू आपल्यासोबत असताना आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे. एवढंच फक्त आपल्याला लक्षात घेतलं तरी चालणार आहे. तैसे एका विण एक होत असे निरर्थक, परलोकीचे सार्थक ते दुरावे. जर आपण आपल्या छोट्या छोट्या मतीप्रमाणे, अल्पबुद्धीप्रमाणे, अल्पज्ञानाप्रमाणे आणि फक्त मला वाटतं असं म्हणून जर एखादी गोष्ट करत राहिलो ना तर काय होतं, परलोकीचे सार्थक दुरावे. पुढे जर आपण शिदोरी घेऊन जायची आहे सोबत आपल्याला, ज्या कोणत्या गावाला जातो त्या गावाची शिदोरी आपल्यासोबत पाहिजे की नाही. कपडा लत्ता, पैसा अडका, खाण्यापिण्याची सोय, ही सगळी आपली लागते ना.
मग ही सगळी सोय या परलोकीला चालत नाही. ह्याच्यासाठी जी शिदोरी आहे ती समाधानाची आहे. काहीच नको आहे मला, शांती, नामस्मरण. आता हा जो श्रीरामांचा मंत्र आहे तो म्हणत जे कोणतं आपलं आराध्य दैवत आहे, जे काही सद्गुरूंनी सांगितलं आहे तेच आपल्यासोबत येणार आहे. ते सत्य पथदर्शक आहेत. सत्यच फक्त आपल्याला मुक्त करू शकतं. म्हणजे आपण परलोकीचे सार्थक न दुरावता उलट परलोकीच्या सार्थकाकडे आपण वळतो. आता परलोकीच्या सार्थकाचाही विचार आपण करायचा नाही. मी माझ्या मतीप्रमाणे सांगते. परलोकीचा विचार न करता या क्षणी समाधानी दिसणारे लोक बघितले ना की असं वाटतं ह्यांचं जे समाधान आहे ना तेच ईश्वर रूपाचं समाधान आहे. ते कसे ढळत नाहीत. आमच्या शेजारी एक व्यक्ती होत्या. त्यांचे जे मिस्टर होते ते इतके वेडे होते की ते इतक्या श्रीमंत घरातल्या व्यक्ती असून सुद्धा, आणि वेडसर नाही, वेडाच तिचा नवरा, आणि घरामध्ये गडगंज संपत्ती असताना रस्त्यावर फिरायचे कपडे न घालता, छोटे छोटे कपडे हे लोक घालून द्यायचे, फिरायचे, आणि छोट्या वस्तू, काच, कागद, कोणी टाकलेलं काही सगळं उचलायचं, पोतं भरायचं. सांगा, पोतंभर भरायचे आणि पोतीच्या पोती घरात आणून टाकायचे. एकही पोतं त्यातलं गेलेलं चालणार नाही. ते मोजून ठेवलेलं घाणेरड्या वस्तू उचलून आणायचं. आणि ते म्हणायचे कोणत्या जन्मीचं माझं पाप आहे का त्यांचं पाप आहे मला समजत नाही, पण बाई एवढी मतीने स्थिर होती, श्रीमंत, गडगंज, जिच्याकडे पाटल्या बांगड्या त्या काळातल्या, इतकी श्रीमंत की आपल्या लोकांजवळ, सर्वसाधारणजवळ कोणताही पैसा नसताना त्या बाई पाटल्या बांगड्या घालणारी त्या व्यक्तीची एवढी संपत्ती. पण त्याला वेड लागलं, आणि वेड लागल्यावर हे असं करायला लागले, आणि लोकांचं भिकाऱ्यासारखं उचलून, भिकारीच झाले होते, असं आणायचं. किती सहनशक्ती लागते या सगळ्या गोष्टींना, की मी एवढी श्रीमंत असताना माझा नवरा काय आणतोय घरातलं उचलून, आणि पोती भरली आहेत घरामध्ये, त्यांनी एकही पोतं कमी करू देत नाही. म्हणजे हा काय दैवदिर्विलास आहे. पण महाराजांवर आढळ निष्ठा. आणि काही वर्षांनी ते गेले. त्या पोत्यांमध्ये सुद्धा यांचं मन रमायला लागलं. अरे ती व्यक्ती होती अशी पोती जमा करायची घाणेरडी, हे सुद्धा तिला आठवायचं. म्हणजे प्रेम असं असतं. अरे तो व्यक्ती नाही आता. याच्यासाठी मी म्हटलं की नको. म्हणजे जी गोष्ट वाईट वाटते ती गेल्यानंतर सुद्धा प्रेमामुळे त्या बाईंना वाटायला लागलं की व्यक्ती माझा होता, त्याला वेड लागलं म्हणून तसा करत होता, बाकी सगळी संपत्ती तर त्याचीच आहे. हे प्रेमामुळे ती बाई करू शकते. हे प्रेम कुठून उत्पन्न होतं? ती कोणती तरी सद्गुरूंची किमया असते की त्या ठिकाणी स्थिर राहा, तुला आनंद मिळेल. ती व्यक्ती गेली, त्यानंतर तिला आनंदही, समाधानही, की मी त्यांचं जे करायचं ते केलं, ती व्यक्ती माझ्यासाठी अशी नव्हती. हे सगळ्या गोष्टी उदाहरणांवरून काय सिद्ध करतात? कोणत्याही प्रकारचं आपल्यावरती संकट येऊ शकतं, पण ते सगळं संकट आपल्या प्रारब्धाप्रमाणे असतं. त्या प्रारब्धातलं संकट, त्या प्रारब्धाप्रमाणे आनंद एका स्थिर मतीने शांतपणे सहन करणे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही, हे सांगणारे सद्गुरू आहे. म्हणजे आपलं सार्थक झालं की नाही. परलोक कोणी बघितला? याच क्षणी आपण म्हणतो तपाच्या शिवाय फळ नाही, तपश्चर्येशिवाय फळ नाही. मग ही जी तपश्चर्या तिची किती वर्षाची असेल, ती पूर्ण झाली असेल. दुःखामध्ये तपश्चर्या पूर्ण होते. दुःखामध्ये मागचं सगळं नील होत आहे. उलट आनंदामध्ये आपण खर्च करतोय, पण दुःखामध्ये मागचं सगळं नील होत आहे, आणि आपण अगदी उभारून येतो. हिऱ्याला जसा पैलू पाडतात तसे पैलू आपल्या व्यक्तिमत्वाला पडतात. इतका सकारात्मक विचार कोण शिकवत आहे? हा सकारात्मक विचार सद्गुरू शिकवतात. आपल्यापेक्षा तर संतांना जास्त त्रास झाला. आपला संसार आहे फक्त, त्यांना अतिशय त्रास झाला, तरीसुद्धा ते संत कोणत्या पदाला होते आणि त्यांना कशा प्रकारचं समाधान होतं हे आपल्याला पकडायचं आहे. असा शिष्य पाहिजे. समर्थ म्हणतात असा शिष्य पाहिजे. नाही तर परलोकीचं सार्थक दुरावताय ना, ते न दुरावता तुम्हाला ते समाधान आत्ताच मिळेल. किती मोठी गोष्ट आपल्याला कळली. आपल्याला माहिती झाली की समाधानात सुख आहे, मागण्यात सुख नाही. भिकारीपणा कुठेही मागायचं बंद करायचं. जे आहे त्यात समाधान. आपल्यापेक्षाही कमी याच्यात राहणारे लोक आहेत, आपल्यापेक्षा निर्बुद्ध लोक जगत आहेत, त्यांना जर समाधान मिळू शकत असेल तर आपल्याला का नाही? संतांचं जरी चरित्र बघितलं तरी आपण बघतो एकाही संतांना सुख समाधानाचं आयुष्य नव्हतं, पण ते समाधानी होते. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य तेथे न लागती सायास, त्या उभयतांचा अभ्यास पुरे कसरा. यावरती आपण थांबलो होतो. काय गोड असेल तो संवाद. ज्या ठिकाणी सच्शिष्य आहे, ज्या ठिकाणी सद्गुरू समोर आहेत, कल्याण आणि समर्थ बसले आहेत, अशा प्रकारची जेव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा
आनंदाला पारावर किती सुख हे आहा किती सुख आहे, की ज्या ठिकाणी एक लेंग्थ एका वेवलेंग्थवर एका विचारांवर आहे. तुम्ही म्हणाल तसं आणि ते म्हणणारच नाही. किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल तसं म्हणणारा शिष्य आहे आणि तुला पाहिजे ते सगळं देणारे गुरु आहेत. मग ही जी एकत्र येणारी ही जी गोष्ट आहे, जी अद्भुत अलौकिक दुर्मिळ असा हा जो योग आहे, तो फक्त मानव जन्मात शक्य आहे. आणि असा गोड अनुभव घ्यायचा आहे. दुःखापर्यंत आपण बोललो, दुःख निवृत्ती कठीण नाही. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकते, दुःख निवृत्ती कठीण नाही. पण पुढे कितीतरी लोक सहन करतात, दुःख सहन करतात, म्हणतात उदासीन होतात, उदासीन होऊन जातात. ते सुबोध वाक्य भावेचं वाक्य होतं की दुःखसुद्धा ग्रेसफुली स्वीकारलं पाहिजे. जे ग्रेसफुली स्वीकारतात त्यांना सकारात्मक बुद्धीमुळे नवीन काहीतरी मिळतं. ज्या ठिकाणी आपण सोडतो संकटाची मालिका, तिथे आपल्याला काहीतरी नवीन मिळतं. मग हे जे आहे ना आनंदाने स्वीकारणं, त्या ठिकाणी जो आनंद आहे तो आनंद फार दुर्मिळ आहे. आणि तो दुर्मिळ आनंद देण्यासाठी सद्गुरू बसले आहेत. आणि तसा विचार आपण सतत करायचा की माझ्यासाठी दुःख निवृत्ती सोपी हा विषय राहिला होता. दुःख निवृत्ती सोपी, मला वाटतं 80% लोकांची दुःख निवृत्ती होते. सत्संगात आले की पुढची स्टेप जास्त महत्त्वाची आहे. दुःख निवृत्ती झाली पण सुखप्राप्ती झाली नाही, अशी अवस्था, जी डळमळीत अवस्था आहे, आपण विचार करायच्यावर. स्वतःचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा विचारू शकतो. कारण मला जे म्हणायचं आहे ते पुन्हा पुन्हा बोलूनसुद्धा स्पष्ट होत आहे की नाही मला समजत नाही. कारण दुःख निवृत्ती होणं सोपं आहे. दुःख रहे दूर असं वाक्य आहे. दुःख रहे दूर जब सुख की हो साधना. सुखाची साधना व्हायला पाहिजे. सुखाची साधना म्हणजे काय? सतत सकारात्मक विचार, सतत स्थिरता, सतत समाधान, कोणत्याही परिस्थितीत समाधान. आपली बॉडी लँग्वेजच बदलली पाहिजे. आपली शरीराची भाषा जी आपण देतोय लोकांना आणि स्वतः अनुभवत आहे ती बदलली पाहिजे. माझा कशाशी काडीचाही संबंध नाही, सुखाचा नाही, दुःखाचा नाही. मी माझी आहे त्या ठिकाणी सुखात आहे, समाधानात आहे, अशी संतांची वृत्ती आहे. ती आहे आनंद प्राप्तीची. तिथे त्यांना आनंद मिळतो म्हणून ते स्थिर होतात. अन्यथा मिळणारा आनंद जर मिळाला नाही ना तर पुन्हा उदासीनता, डचमळ. जसं आपण पूजेचं उदाहरण घेतलं आहे. पूजा करत असताना त्या व्यक्तीला खूप आनंद मिळतो. हे मांडलं, ते मांडलं, चंदन, जाई, जुई, चंपक, चमेली, मोगरा, सगळी फुलं आणली, चंदन उगाळलं, हे सगळं केलं, आनंद मिळाला. फसकन कोणीतरी मुलगा मध्ये आला, नातू आला आणि त्यांनी जर ते सगळं मोडून टाकलं, किती चिडचिड होते. म्हणजे त्या पूजेत सुख होतं, पण जसं त्याची ती पूजा मोडल्या गेली तर दुःख आलं. मग हे दुःख आणि सुख पक्के आहेत का त्यांचे? या पूजेतच सुख आहे असं वाटलं का? नाही. कारण ते जर मोडल्या गेलं तर दुःख सोबतच आहे. पूर्ण दुःखाची निवृत्ती झाली नाही, दुःखाची पूर्ण निवृत्ती झाली नाही. आणि सुख काय आहे ते पूजेत आहे का नाही हेही समजलं नाही. त्यामुळे पुढचं सुख मिळाल्याशिवाय, तो आनंद टिकल्याशिवाय, हे टिकल्याशिवाय, अनुभवाचं एक तरी ओवी अनुभवल्याशिवाय हे सुख नाही. हे थोडं कठीण आहे. म्हणून आपल्याला ते समजायला बुद्धी तिकडे वळत नाही. तिकडे सुख आहे म्हणून सोलीव सुख वाचलं होतं सुरुवातीला, की पुढे सोन्याचा गोळा आहे ते पक्क मानलं पाहिजे. पक्क जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत ती वृत्ती तिकडे वळत नाही. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. स्पष्ट सांगितलंय म्हणून इतकं बोलावं लागलं. अन्यथा बोलण्यासारखी काय? सुभूमी आणि उत्तम कण. भूमी अतिशय चांगली आहे, त्यानंतर उत्तम कण आहे. उत्तम कण आहे, बीज जे आहेत पेरायचे आपल्याला उत्तम. बघा ना, आता समर्थांचा दासबोध हातात आहे, समर्थांची कृपा आहे, बीज उत्तम आहे. पण पर्जन्य पडला नाही तर बीज उगवेल का? म्हणजे प्रेमाचा जरा भाव, भक्ती आणि एकात्मता, विश्वास, श्रद्धा ह्या गोष्टी नसतील तर समर्थांचा दासबोध, समर्थांची स्वतःची कृपा, मी स्वतः ऐकणारी शिष्य असून सगळं चांगलं आहे, सत्वगुणांनी भरलेलं आहे आपण. आता तर आपल्याला कोणी वाईट म्हणू नाही शकत. एवढी तरी निदान आता हमी देऊ शकतो आपण सगळेजण की आपल्याला वाईट नाही म्हणू शकत आणि आपण वाईट करू पण नाही शकत. पण त्याच्या पुढे जायचं असेल तर पर्जन्याच्या शिवाय जसं ते चांगली भूमी आणि बीज असून सुद्धा पीक डोलणार नाही, तसं सगळं काही चांगलं आहे, सद्गुरू आहेत, सच्शिष्य आहे, पण मनामध्ये शिष्याचा जर भाव नसेल, भावाविण जसं पर्जन्याचं पाणी, पावसाचं पाणी पडल्याशिवाय जसं होणार नाही, तसे डोळ्यातले अश्रू हृदयापासून आल्याशिवाय तो भाव उत्पन्न होणार नाही. अध्यात्म निरूपण नसता होय.
मग खरंच हे पूर्ण वाचून उपयोग आहे का? जर डोक्यामध्ये भाव नसेल तर, जर आपल्या मनामध्ये चिंता असतील, त्यांच्यावर विश्वास नसेल, वाचतंय, होतंय थोडी, मी जे ठरवलं ते झालं थोडी, हे सगळेच आपल्या मनाचे खेळ चालू असतात प्रत्येकाच्या मनात. म्हणून कुठेच सुख मिळत नाही. अगदी या धार्मिक क्षेत्रात सुद्धा सुख मिळत नाही. याचं कारण मनामध्ये विचार चालू असतात. सातारकर नेहमी म्हणायचे, तुम्ही इथे बसले, किती लोक इथे बसलेले खरं स्पष्ट माझ्याजवळ बसल्यात सांगा म्हणायचे. तुम्ही किती लोक माझ्यासमोर बसले, एखाद दुकट माझ्याजवळ बसला असेल, सगळे बाकी आपापल्या घरी संसारात रमलेले आहेत म्हणतात. हे ना, हे कसं समजतं त्यांना? कारण अनुभवच तसा आहे. मग हे एवढं सगळा प्रपंच करून फायदा काय, जर भाव तसा नसेल तर? असं आहे. इतकी मोठी घटना जीवनात घडली पाहिजे. सेत पेरिले आणि उगविले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी. किती उदाहरण सुंदर देत आहे. सेत पेरिले आणि उगविले, शेताची पेरणी झाली, बरं मगाशी पर्जन्य आला, सगळं झालंय. त्यानंतर उगवलं सुद्धा पीक, उगवलं, पर्जन्याबद्दल नाही, उगवलं, परंतु निगा नाही राखली त्याची. येणार आहे टोळधाड, येणार आहे, एखादी टोळधाड आली, सगळं झालं. आणि टोळधाड आली, टोळधाड येत होती ना, आता अजूनही येतात. इतके अचानक पक्षी येतात, खालून उंदीर जातात आणि काय काय कसा पिकाचा नाश करतात. मग काय उपयोग आहे? म्हणजे आता मनातही भाव आला, त्याच्यानंतर समर्थ सद्गुरू आहेत, सगळं काही आहे, पण मनात एखादं संकट आल्याबरोबर गोंधळ आला. म्हणजे पिकांवर जशी नासाडी झाली त्या टोळधाडीनी, तसे सगळं केल्याच्या पालथ्या घडावर पाणी होऊ शकतं. सतत काळजी घेतली पाहिजे. समर्थांना विवेक आणि सतर्कता हे शब्द फार आवडतात. सतत सतर्क असलं पाहिजे, सतत सतर्क. कोणत्याही क्षणी डचमळलं नाही पाहिजे मन आपलं. की आलंय का संकट, धीराने घ्या. गेलाय का संकट, शांत व्हा. त्यानंतर ते म्हणतात, निगा न राखणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपलं सगळं छान चाललंय, सत्संग आहे, नंतर आपलं नामस्मरण चाललंय, सगळं सगळं छान, पीक उमटलं आहे. त्यामुळे ते म्हणतात, पीक सेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले. पण निगा राखता नाही आली आपल्याला. चांगलं पीक डोलात आलंय, अगदी छान समाधान मिळायला लागलंय, म्हणजे दुःख निवृत्ती झाली आहे, दुःखापासून निवृत्ती आपण घेतली आहे. पण एक टोळधाड आली, काहीही होऊ शकतं. टोळधाड जशी पिकांवर येते, तशी आपल्या मनामध्ये सुद्धा टोळधाड आली आणि सगळं केलेलं वाया गेलं. पुन्हापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. समर्थ म्हणतात, सेत पेरिले आणि उगविले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी. तसं साधना करत राहिलं पाहिजे. कशाची? सुखाची. सुखाची साधना. मला सुखी व्हायचं आहे. मी तर म्हणते सुखी व्हायचं आहे नाही, मी सुखीच आहे, मी आनंदीच आहे, मी समाधानीच आहे. हेच एक ॲफर्मेशन घरभर लावून ठेवायचं. माझ्यासारखी भाग्यवान मीच सुखी आहे, मीच आनंदी आहे, माझ्या इतकं कोणीच आनंदी नाही, असं सतत आपल्या बुद्धीला पटवत राहायचं. तेव्हा कुठे पुढच्या गोष्टी खालच्या दर्जाच्या वाटतील. अन्यथा ते वर आणि आपण खालीच असतो. कोणतंही दुःख आणि सुख वर असताना आपण खाली असतो. आपला स्वतःचा, मला ना ते डिफेन्सिव्ह बॅटिंग, म्हणजे मला क्रिकेटची खूप आवड होती. म्हणजे मुळातच हा स्वभाव आहे की काय असं वाटायला लागला आजकाल. म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. जेव्हा ते खेळायचे ना, ते चांगले खेळले नाही तेव्हा आम्ही जिंकू, ही पॉलिसी मला अजिबात आवडायची. मला डिफेन्सिव्ह खेळायला आवडायचं, की कोणीतरी डिफेन्सिव्ह खेळावं, की ते माझ्याकडून मी खेळणार आणि मी हरवणार. ही जी भावना आहे ना, ती तो चांगला नाही खेळला म्हणून जिंकले यामध्ये नाही आहे. डिफेन्सिव्ह खेळणारे जे प्लेयर्स होते आमच्या वेळेस, ते त्याला फुल सपोर्ट करायचो, की तो स्वतःहून निर्णय घेतो आहे, मला जिंकायचं आहे, मी हरवणार आहे. तसं मी हरवणार आहे दुःखाला, मी हरवणार आहे सुखाला, ह्यामध्ये मला काहीच घेणं देणं नाही. हे मी ठरवलं आहे, तुम्ही कोण ठरवणार? जसं मी मगाशी कृष्णाशी भांडली मगाच्या निरूपणामध्ये, की त्यांना म्हटलं की तूच स्वार्थी आहे सगळ्यात जास्त, नाही कोण म्हणतं. तसं मी ठरवणार, सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं. दुःखी तू किती कर, मला मी होईल की नाही हा प्रश्न माझा आहे. डिफेन्सिव्ह खेळणं आवडतं आहे. क्रिकेट असो, फुटबॉल असो, की आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आल्याबरोबर घाबरलं आणि मान टाकली, त्याला काही अर्थ नाही. येऊ दे किती संकट आलं तर. अशा प्रकारचं जे आहे त्याला टोळधाड नाही येऊ शकत. मग ही जे टोळधाड जशी पिकाला नासधूस करते, तशी आमच्या विचारांची नासधूस हे आमचेच विचार करतात. त्याच्यामुळे त्याला ठणकावून सांगायचं, तुझा काही संबंध नाही या गोष्टीशी. हे मागच्या जन्मीचं मी फेडतो आहे, मी माझा वेगळा आहे, मी माझ्या भगवंताचा आहे, मी माझ्या सद्गुरूंचा आहे, ते बघून घेतील काय करायचं आहे ते. आणि ते इतके सशक्त आहेत, ते इतके समर्थ आहेत
की ते काही करू शकतात, असा विश्वासाने जो खेळतो तो समर्थांना आवडतो. म्हणजे विवेक आणि सतर्कता, तैसे आत्मज्ञान झाले. मग आता आत्मज्ञान झालं ना की हे आणि सुख, हे दुःख वरवरचं देहाशी संबंधित आलेलं आहे. आलं आत्मज्ञान. आत्मज्ञान काय? मी ते नाही, मी हा आहे. मी हा आहे, मी हा नाही. म्हणजेच माझ्या खाली आले ना सगळेजण. सुख दुःख, संसार, लोक, विचार, पैसा, सगळं सगळं संसारातलं माझ्या विचारांच्या खाली आहे. लोक म्हणतात श्रीमंत असून सुद्धा दुःखी असतातच की नाही, लोकांना मुलबाळ असून सुद्धा दुःखी असतातच की नाही. मग हे सगळं खालचे विचार झाले की असून सुद्धा दुःखी, इथे नसून सुद्धा सुखी. असो किंवा नसो तरी सुखी. नसून नाही, असो किंवा नसो, समाधानात फरक नाही. खेळलं कोण? आपण. हा महत्त्वाचा आहे. तैसे आत्मज्ञान झाले. हे आत्मज्ञान व्हायला पाहिजे. जड नाही होणार हा विषय, कारण तो अनुभवाचा विषय. ऐकल्यावर तुम्हाला समजत नाही, तुम्हाला माहिती नाही, याच्यातला काही भाग नाही. हा सल्ला नाही, हा आपल्या मनातलं परीक्षण आहे. परीक्षण करत असताना आपण सगळेजण एकसारखेच आहे. एका देहामध्ये जेव्हा येतात ना, सुखदुःख सगळ्यांना सारखे असतात. ते एक आश्चर्यच आहे देवाचं, की सुख जरी कोणाचं कितीही असलं तरी सुख म्हणजे सुखच असतं. ते की पैशातून मिळालेलं आणि मुलांमधून मिळालेलं असं काही नसतं. सुख म्हणजे सुख, आणि दुःख म्हणजे त्रासातून मिळालेलं दुःख हे सगळ्यांचं सारखंच असतं. गरिबीतून येऊ की एखाद्याचा मुलगा गेला म्हणून येऊ, दुःख त्यांच्या हृदयाला सारखंच आहे. कारण काही असू शकतं, पण दुःख आणि सुख सारखंच आहे. जसं रक्त आमचं, परदेशातलं रक्त एकच आहे. किती एकी ठेवली आहे भगवंतानी. हे आत्मज्ञान होणं म्हणजे या सुखदुःखाशी त्यांना ते दुःख आलं पण मला आलं नाही, याचा अर्थ हे दुःख वरवरचं आहे. ते त्यांनाही येऊ शकतं, मलाही येऊ शकतं. आनंद हे सगळं एकत्र आहे. असं आत्मज्ञान जेव्हा होतं, मी कोण आहे, मुख्य म्हणजे मी कोण आहे, मी कोण नाही हे समजलं. परी साधन पाहिजे केले, त्यानंतर साधन टिकवायला पाहिजे. आता कळलं, या क्षणी सुद्धा आपण आपला स्वतःचा अनुभव घेतला की मी कोण आहे. पण एक खरंच मोठं संकट आलं तर येतं ना. दिवस मरेपर्यंत संकट सुटत नाही. भीष्मांना मरणासन्न झाले तरीसुद्धा ते बाणांवर पडले होते. किती टोचत असतील. आपल्याला एक सुई टोचलेली चालत नाही, ते अखंड बाणाच्या शय्येवर झोपलेले आहे. किती टोचत असतील ते. पण मग ते तसंच आहे, कोणत्याही क्षणी होऊ शकतं. पण तरी त्यांची मती स्थिर होती. त्यांची मती श्रीकृष्णाला समर्पित होती. तशी आपली मती. कितीही संकट येऊ, काहीही जीवनात घडो, पण साधन हे झालंच पाहिजे. कोणतं साधन आहे? हे सुखाचं साधन आहे की मी तुमची आहे, तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे. खरंच यांनी मुक्ती मिळते. मुक्ती आता देहात असताना मुक्ती कशी? देहामध्ये असताना आपण म्हणतो मुक्ती. जुन्या काळच्या संकल्पना आहे की मुक्ती मिळेल मेल्यानंतर. आता ह्या कलियुगामध्ये मुक्ती आताच आहे. सगळं काही इमिजिएट आहे. मग आता जर समाधानी 2-4 जीव दिसले आपल्याला, ते मुक्त आहेत. असं आत्मज्ञान परी साधन. एक वेळ उदंड जेवले तरी सामग्री पाहिजे. आता आपल्या जो उदंड जेवलो आपण, आता उद्याची चिंता नाही का आपल्याला? समर्थ म्हणतात की आज आपण भरपूर जेवलो, मग आता संपलं तर चालेल का आपलं धान्य घरचं? चालत नाही. तसं आज सुखी आहे, त्यांना काळजी वाटते. त्यांना काळजी वाटते थोडंसं बोलण्यानी, कोणाच्या कौतुकानी, किंवा थोडीशी जाणीव झाली कुणाला, आणि कोणी झालं जर शांत, तर ते होत आहे हे पण ते बघताय. पण ते स्थिर राहत नाही ना. पुढे काही एखाद्या महिन्यानी, 1-2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 5 वर्षांनी, अगदी मरायच्या 1 मिनिटं आधीसुद्धा जर एखादं दुःख आलं तर पूर्ण आयुष्यातले सुखाचे क्षण तो विसरतो. पूर्ण सुखाचे क्षण. आणि हे तर जास्त वाईट आहे की खूप सुखी आयुष्यात एखादं दुःख आलं तर सुख विसरतो, आणि आयुष्यभर दुःख आलं तरी सुख आलं तर आपण दुःख विसरतो. ही आपली बुद्धीची कमाल आहे. मग शेवटच्या क्षणी जर मरताना आणखी असह्य यातना झाल्या, ह्यांनी माझा अपमान केला आणि मरताना दुःख झालं तर काय करायचं? त्याची सगळी शिदोरी समर्थ म्हणतात की सतत साधना केली पाहिजे सुखाची. सुखाची साधना म्हणजे सद्गुरूंची सांगितलेली गोष्ट. सद्गुरूंनी जे सांगितलं, महावाक्य कानी पडले. मला आज महावाक्यांचं ते भजन पुन्हा म्हणावं वाटतंय. ते करायचं म्हणतात ते. मग तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. एकदा जेवलो पोट भरलं म्हणून सामग्री संपली तर चालेल का? सामग्री पाहिजे घरात, कारण उद्या पुन्हा भूक लागणार आहे.
त्यामुळे साधना ही सतत केली पाहिजे. म्हणून ही साधना, अभ्यास आणि सद्गुरू एकदा करून चालत नाही. म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सच्शिष्य आणि सच्छास्त्र विचार, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. त्यामुळे ही ओळ आता लिहून ठेवायची कुठेतरी मोठ्या अक्षरामध्ये. साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सच्शिष्य आणि सच्छास्त्र विचार, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. भवसागर जर पार करायचा असेल तर साधन, अभ्यास, सद्गुरू, सच्शिष्य, सच्छास्त्र, सत्कर्म, सद्वासना हेच आपल्याला पार करणार आहे. दुसरं कोणीही यामध्ये आपल्याला मदत करू शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ काही साधना शिल्लक राहत नाही. साधनं दुसरं चालत नाही या आनंदाच्या क्षेत्रामध्ये. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यप्रेम निरंतर राहिलं पाहिजे. 1 वर्ष टिकलं, 2 वर्ष टिकलं, अरे आयुष्य काढायचं आहे पूर्ण ह्या आनंदाच्या भरोशावर. ह्या आनंदाच्या भरोशावर एकदा का ती गोडी लागली. आणि ते म्हणतात पण सगळे संत म्हणतात, आता अभंग जर म्हणत बसलो तर दासबोध मागे राहील. सगळे संत असं म्हणतात की एकदा का ती आनंदाची गोडी लागली की पुन्हा आपण त्या गोडीला विसरू शकत नाही. अवीट असा आनंद आहे. म्हणून सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यप्रेम. माझं इतरांवर, इतरांचं माझ्यावर. प्रेमाचा व्यवहार असला पाहिजे. फक्त प्रेमाचा व्यवहार असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तिसरं काहीही आपल्याला चालणार आणि हे निरंतर टिकलं पाहिजे. जय जय श्रीराम. ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे. हे जर मिळालं, विमळ ज्ञान पूर्ण समास आहे पुढे, तो आता ज्ञानाच्या रूपाने सांगणार आहे. ते ज्ञान सांगणार आहे. ते आता सध्या म्हणतात ह्याला ऐकायची, वाचायची गरज पडण्यापेक्षा आपण त्याचा आनंद जर घेतला शब्दाचा तर फोडून शब्दांचे अंतर. त्यांनी विमळ ज्ञान शब्द टाकून दिला आता की विमळ ज्ञान, जिथे कोणत्याही प्रकारची किलमिश नाही, कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, सतत राहणारं असं ज्ञान. तरीच विमल ज्ञान निवळे, नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी. नाही तर काय होतं, पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते. अवघेची मिळे ऐसं जर केलं, कोणतं काय काय करायचं आहे, म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सच्शिष्य, सच्छास्त्र विचार, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा श्रीराम. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यप्रेम निरंतर श्रीराम. हे केलं तर ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमल ज्ञान निवळे, नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी. हे जर नसेल तर पुन्हा आपलं पुनरपि जननम पुनरपि मरणम याशिवाय पर्याय नाही. आपण किती वेळा तेच बोलतोय असं वाटतंय, पण प्रत्यक्षात बोलून मनाला पटवायचं आहे की फक्त हे आणि हेच खरं आहे. जे आतापर्यंत माझ्या बुद्धीला वाटत होतं ते खरं नाही. एक मिनिट हां, ती माझी अमृतकणातली ती ओवी मला लिहिलेली आहे. जो हो नहीं सकता वही करना है, जो हो नहीं सकता वही तो करना है. आतापर्यंत करतो, जे जमतंय तेच करतोय फक्त. जो हो नहीं सकता वही तो करना है, खुद को खुद से मिलाना है, खुद को खुद से मिलाना है. नदिया जैसे सागर से मिलती है, मन को हृदय से ही तो मिलाना है. मनाला हृदयात मिळवायचं आहे. मन बाहेरच भटकतंय, सारखं बाहेर भटकतंय. बाहेर म्हणजे इतरांबद्दल, इतरांशी तुलना करण्यातच मन. स्वतःमधले गुण जर ओळखले, स्वतः कोण जर ओळखलं, खरंच इतरांची तुलना करण्याची गरज पडत नाही. जो हो नहीं सकता वही करना है, खुद को खुद से ही मिलाना है. ही काय कठीण गोष्ट आहे? आपण आपल्याला ओळखणं कठीण आहे आपल्यासाठी. सद्गुरूंची कृपा झाल्यावर ते सोपं होईल. पण आपण इतरांच्या बाबतीत तुलना करत असल्यामुळे आपण इतरांना, मुलाला ओळखतो, मुलीला ओळखतो, नातीला ओळखतो, विद्यार्थ्यांना ओळखतो, मित्रांना ओळखतो. हा असं वागणार हे निश्चित. आपलं मन सांगतं आपण चुकणार आहे, आपण ऐकतो? स्वतःचं स्वतः ऐकतो? नाही ऐकत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्याचं असेल तर हा अतिशय उलटा विचार करायचा आहे. आता माझी बुद्धी जे सांग, आणि जी बुद्धी इतकी हुशार, ज्याच्याबद्दल एवढं प्रेम, याबद्दल एवढा आनंद, याबद्दल एवढा अभिमान की 74% मिळालेली ही जी बुद्धी, काहीही लक्षात ठेवते माझी बुद्धी, एक पाठी माझी बुद्धी,
ती सगळी तिकडचं वळवायचं आणि म्हणायचं मी काहीतरी वेगळीच आहे, ह्याच्यावर स्थिर करायचं. आहे कठीण. बुद्धीला हृदयाकडे वळवायचं आणि मग हा अनुभव घ्यायचा. येथे शब्द नाही शिष्यासी, येथे शब्द नाही शिष्यासी, ते अवघे सद्गुरूपासी. आज जे मी एक जे निरूपण ऐकलं त्या ठिकाणी इतका स्वतःचा अनुभव असलेला शिष्य, ज्याच्याबद्दल सगळे लोक सांगतात आहे की हा अतिशय सिद्धासारखाच त्यांची आता अवस्था आहे, ते सारखे म्हणतात मी नाही बोलत हो, ते माझे सद्गुरू बोलत आहेत. तर सद्गुरूंचा अनुभव मी पामर काय सांगणार. आणि इकडे काहीही माहिती नसताना आपण सतत स्वतःचा अभिमान धरत असतो. इकडे त्याला प्रचंड समाधान मिळालं आहे, प्रचंड आनंद, प्रचंड त्याच्या आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत त्याला मनातल्या मनात, कारण तो खूप खुश आहे. तो व्यक्ती जो बोलतोय ना तो खूप खुश आहे, त्याला खूप आनंद आहे. पण तो म्हणतो त्यांचा जो अनुभव आहे तो मला कसा येणार, म्हणतो त्यांचा जो अनुभव आहे तो मला कसा येणार आहे. म्हणजे शब्द नाही शिष्यासी, शिष्याचे शब्द नाही आहे, ते सद्गुरूंचे शब्द आहेत. कारण सद्गुरूंसारखं केलं आहे शिष्याला म्हणजे सद्गुरूंनी केलं आहे, माझा काय संबंध आहे. तिथे सुद्धा सद्गुरू शिष्यामध्ये, शिष्य सद्गुरूमध्ये विलीन आहे. तो म्हणतो शब्द नाही शिष्यासी. आता शब्द आहे माझ्याजवळ स्वतःचे, शिष्य म्हणतो स्वतःचे शब्द नाही. आनंदही आहे, तो आनंदही सद्गुरूंची कृपा आहे, पण त्याला शब्द माझ्याजवळ नाही. शब्द जे वापरीन ते सगळे सद्गुरूंचे शब्द आहेत. सद्गुरूंनी कृपा केली म्हणून माझ्या मुखातून ते बाहेर पडले. खरंच त्यांनी ऐकावं ते. त्यांची भाषा एवढी गोड आहे की खरंच माझी अशी इच्छा आहे प्रत्येकाने त्या भोयटे सरांचं ऐकावं. मग मी सांगते म्हणून नाही, एकदा त्यांचं ऐकलं ना की सोडवत नाही. त्यांचं बोलतात फार कमी, की महिन्यातून एखादं प्रवचन मुद्दाम करतात. त्यांनी दूर राहायचं ठरवलं आहे स्वतःला. असले गोड बोलतात ना की त्यांच्या ओव्या तोंडपाठ आणि बोलण्यामध्ये प्रचंड प्रेम सद्गुरूंबद्दल. असे लोक जेव्हा बघतो ना मग शब्द नाही शिष्यासी हे पटतं. इथे आपण कोण आहे, कोणी नाही. हे अवघे सद्गुरूपासी, सद्गुरू पालटी अवगुणासी, नाना यत्न करून. बघा, नाना यत्न करून ह्याचा अनुभव आता प्रत्येकाने विचार करायचा रात्री झोपताना. हे जे आपण श्रवण करतोय, हे जे आपण मनन चिंतन करतोय, हे जे आपला ग्रंथ आपल्या हातात पडलाय, तो यायला किती कष्ट झाले हो, किती कष्ट झाले. आपण विचार करायचा का थोडा. वेगवेगळ्या पद्धतीने एकदा घेतला होता 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, थोडासा वाचलं, ठेवून दिलं, अनुभव नाही, काही अर्थ नाही. पहिल्यांदा तर आपण नाकारलं. मग नुसतं ग्रंथाला नाही, सज्जनांना सुद्धा नाकारलंय आपण. कारण इतका आनंद सुखाचा संसार चाललाय की सज्जनांना सुद्धा खरं वाटत नव्हतं. सज्जन खरे आहेत असं वाटत नव्हतं, सद्गुरू खरे आहेत खरं वाटत नव्हतं, देव आहे खरं वाटत नव्हतं, आनंदी राहणं खरं वाटत नव्हतं. हे सगळे आपणच केलेल्या कल्पना आहे, शक्यच नाही. मग हे जे म्हणतात ना की नाना यत्न करून, म्हणून नाना प्रकारचे यत्न करतात सद्गुरू. नाना आपल्याला कळत नाहीत ते. आपण स्वतःचा अनुभवाने विचार करायचा की असं आपण आपल्या बाबतीत काय घडलंय की ज्यामुळे आपण या ठिकाणी येऊन पडलो. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, जर एखादं दुःख सद्गुरूंच्या पायी नेऊन ठेवत असेल तर ते दुःख अतिशय उत्तम आहे असं म्हणायला पाहिजे. आणि जर ते दुःखामध्ये आजकाल अगदी व्यसनं करून जीवन संपवणारे सुद्धा लोक आहेत की दुःख सहन झालं नाही, व्यसन केलं आणि जीवन संपवलं, हा अपराध आहे, हा पाप आहे, करतात ना लोक. याचं कारण सद्गुरू कृपा करे ते वळत नाही. मग त्यांचं म्हणणं की हे सगळं जर करत असू तर सद्गुरू पालटी अवगुणासी, उलट आपले अवगुण सगळे पालटून टाकतो आणि यत्न वेगवेगळ्या प्रकारचे यत्न करतो आपल्यासाठी, ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. मग आवडायला लागतं. अरे हो, यावेळी यांनी असं केलं, अरे हो यावेळी यांची मदत झाली नसती तर आपलं काही शक्य नव्हतं, ही जाणीव निर्माण होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून आपल्याकडे खेचतात. आणि खेचणे, आकर्षणाचा सिद्धांत गुरुत्वाकर्षण पृथ्वीचा गुणधर्म आहे आणि कृष्ण आकर्षणाचा सिद्धांताचा मूळ आधार आहे प्रेमावतार. आपण प्रेमातून निर्माण झालो आहे, वासनेतून नाही. वासनेतून जो निर्माण झाला आहे तो देह आहे, प्रेमातून जो निर्माण झाला आहे तो आपण आहे. कृष्णाचा अंश आपल्यामध्ये आहे. मग असं जेव्हा पटतं तेव्हा मग अवगुण जे आहे ते आपोआप बाजूला नाही का जाणार. आपण जर चांगल्याचे अंशज आहोत तर आपण वाईट कसं वागणार.
असं हळू आपल्याला पटेल तसं सद्गुरू बदल करतात. फक्त आपलं तिकडे लक्ष गेलं पाहिजे. एकदा लक्ष गेलं खरंच आपल्यामध्ये जो झालेला बदल आहे तो केवळ आणि केवळ सद्गुरूंमुळे झालेला आहे. आणि येथे शब्द नाही शिष्याचे. या ठिकाणी शब्द नाहीच आता शिष्याजवळ, स्वतःचे. त्यांच्याबद्दल बोलायचे, त्यांच्या संदर्भात बोलायचे, शब्द भरपूर आहे. उलट अखंड सरस्वतीचं वास आहे आता जिव्हेवर. कारण विचार बुद्धीमध्ये सुद्धा कमळं फुलले आहेत, ब्रह्मकमळ, की ज्यांनी ज्ञान आहे, भक्ती, वैराग्य आणि सरस्वती जिव्हेवर, हे सगळं आहे. पण केव्हा आहे त्यांच्याबद्दल बोलायचं, स्वतःबद्दल बोलायसाठी नाही. स्वतःबद्दल, देहाबद्दल चर्चा करायची असेल तर तो शिष्य चुप बसतो, मौनात जातो. किती मोठी अवस्था आहे ही. समजून जर घेतलं तर ही अवस्था किती मोठी आहे. या कारणे सद्गुरू पाहिजे. मग समर्थ म्हणतात ह्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. हा अनुभव घेत असताना बोलले इतका वेळ, पण किती आनंद मिळाला या सगळ्या गोष्टींचा. खरंच असं याच्यातलं 1% आपण नव्हतो. हे बोलत असताना जेव्हा आपण विचार करतो 1% तरी आपण असं होतो का? मला नाही वाटत असं होतो. कारण हा मार्गच नव्हता. हा जो मार्ग आहे ना, हा ग्रंथ असो किंवा ही विचार असो किंवा ती व्यक्ती असो, हा मार्ग नव्हता. गोड वाटत होतं कुठेतरी, पण तो मार्ग चोखाळण्यासाठी आपली मती तयार नव्हती. काही अर्थ नसतो. ते काही दिसत नाही की प्रत्यक्ष असं बोलतो की नाही आपण आपल्याशी. पण असे काहीतरी गोष्टी मग या कारणे सद्गुरू पाहिजे. एकदा का सद्गुरू मिळाला की सोडत नाही. ते म्हणाले ना, एकदा का हात धरला, एकदा का तुम्ही आमच्या या मायेच्या बाजारातून सुटून थोडंसं जरी आमच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही सोडत नाही तुम्हाला. ही सगळ्यात मोठी ग्वाही आहे त्यांची. तरीच सन्मार्ग लाहीजे, नाही तरी होईजे पाषांडावर पडे. नाही तर तुम्हाला पुन्हा पाषांडावर पडे. पुन्हा आपलं ये रे माझ्या मागल्या. येथे सद्गुरूची कारणं येर सर्व निक्कारणं, तथापि सांगो ओळखणं सच्शिष्याची. आता ही सच्शिष्याची ओळखण आपल्याला किती कठीण जबाबदारी आहे. पण जबाबदारी आणि ज्ञान या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. आपण एकच करायचं फक्त, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. किंवा सद्गुरूंना म्हणायचं, सद्गुरू तुमची कृपा माझ्यावर झालेली आहे, आजपासून माझं जीवन बदललेलं आहे. एवढा मतीमध्ये जो परिवर्तन झालं तर संपलाय काम. ज्ञानही नको, निष्ठाही नको, काहीच नको. फक्त प्रेमाने सद्गुरूंना म्हणायचं आहे, तुमची कृपा झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये, माझ्या विचारांमध्ये सगळा आमूलाग्र बदल झाला आहे आणि त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आता ह्या आनंदावर स्थिर राहण्यासाठी तुम्ही बुद्धी द्या. हा जो मला आनंद होतो आहे कशाचा? तुम्ही माझे आहात, मी तुमची आहे. हा जो आनंद मला आज एका क्षणासाठी मिळाला आहे, त्या आनंदावर स्थिर राहण्याची बुद्धीसुद्धा तुम्हीच द्या. तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. सद्गुरू मुख्य सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. पूर्ण विश्वास, अनन्य भावे शरण, त्या नाव सच्शिष्य. अनन्य भावानी शरण जाणे, याचं नाव सच्शिष्य आहे. अनन्य भावानी सद्गुरूला जो शरण जाईल तो सच्शिष्य आहे. आधी सद्गुरूची पारखण केली आहे त्यांनी. आणि असे सद्गुरू जे ब्रह्मानंदी लीन आहेत, ते स्वतःजवळ आलेल्यांना सुद्धा ब्रह्माजवळ म्हणजे शिवाजवळ पाठवणारे असे सद्गुरू आहेतच. आणि सच्शिष्य आहे असा जर व्यक्ती मिळाला तर तो सच्शिष्य. आणि ही जोडी, नरनारायण जोडी, जगामध्ये त्यांचा उद्धार होतो. त्यांचाच फक्त उद्धार होतो. प्रलय झाला तरी यांना काहीही भीती नसते. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. आता या सगळ्या त्यांच्या क्वालिटीज कोणत्या आहे की निर्मळ मनाचा पाहिजे, खोचकपणा नको आहे. खोचकपणा जो असतो ना मनामध्ये, तो खोचकपणा सोडून निर्मळ मनाचा शिष्य पाहिजे. गंमत सांगायची म्हणजे वृश्चिक रास माझी, आणि बोलण्यामध्ये आणि टॉन्ट ज्याला म्हणतो ते मारण्यामध्ये माझा हात कोणी धरत नव्हतं. कारण बुद्धी तीक्ष्ण आणि समज जास्त, आणि टॉन्ट मारणे आणि शालजोडीतले हाणणे कशाला म्हणतात त्यामध्ये हात नव्हतं धरू शकत कोणी. एवढं भयंकर माझे बोलणं होतं म्हणजे अजूनही असेल मला माहिती नाही. पण सद्गुरूंची कृपा झाल्यावर ह्या बोलण्याला काही अर्थ नाही, ह्या स्वतःच्या बुद्धीचा काही अर्थ नाही. असं जेव्हा कळतं, त्याच्यात बुद्धिमत्ता होतीच ना, हुशार आहे, हुशारी बुद्धी आहेच, पण त्याचा इतकं की कुणालाही सुचणार नाही अशा प्रकारचं बोलणं सुचायचं.
मग तो निर्मळ मन कुठे आहे? ते किती किती यातना होतात दुसऱ्यांना शब्दांनी. शब्दांच्या यातना सगळ्यात वाईट आहे. त्याचंसुद्धा दुःख होतं बरेचदा. आपण आपलं जेव्हा परीक्षण करतो, कारण बरेचदा परीक्षणात्मक बोलायला पाहिजे. कारण आजकाल तर एक नवीन पद्धत आली आहे की तुमची हिस्ट्री सांगा, तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचले, आप यहाँ तक कैसे पोहोचे हो. मग लोकांना वाटतं ना आश्चर्य की इतकं ज्ञान कसं, हे कसं, ते कसं. प्रत्येकजण जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतात त्या ठिकाणी ते सांगतात की काय आम्ही होतो, कसं होतो, आणि सरळ सांगतात सगळं. पण ते सगळं सोडल्यामुळे जे मला सुख मिळत आहे ना, ते सुख तुम्ही मिळवा म्हणतात. हा अनुभव, कारण इतकी प्रकळ बुद्धी, सगळ्यांना आश्चर्य वाटायचं किती शार्प बोलते. आणि बोलण्यासारखं वाईट तर काहीच नाही. आणि असं सांगून कोणाला पटणार नाही. आता 10-12 वर्षाचं तप आहे पूर्ण. म्हणजे कोणाला वाईट बोलायचं नाही आणि सत्य बोलायचं. जे सत्य नसेल त्यावरती चर्चा करायची नाही. या 2च गोष्टी ठरवल्या सद्गुरूंच्या कृपेने. 2 गोष्टी मी ठरवल्या कर्मातून की ह्याच्या व्यतिरिक्त ते सगळं सोडायचं आहे. उफाळून येतो पुन्हा पुन्हा मनामध्ये ते विचार येतात, ह्याला बोलावं, त्याला बोलावं. लोक बोलतात पण मी बोलत नाही. लोक बोलतात पण मी बोलत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी करू शकण्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने ते सांभाळतात आपल्याला. वेगवेगळ्या पद्धतीने. ती मगाची म्हणून म्हटलं आहे, सद्गुरू पालटी अवगुणासी. सद्गुरू पालटी अवगुणासी नाना यत्ने करून. फक्त एकच वाटतं की हे सगळं जेव्हा बदल होतो तेव्हा ज्यांनी ते अनुभवलं आहे ते लोक आता नसतात पाहायला. आपण असतो. ज्यांच्या बाबतीत ते घडलं आहे किंवा मोठे आपले आई वडील, मोठे लोक जे आपल्याला अनुभवतात, असा हा चांगला झालेला बदल बघायला ते लोक नसतात. ही गोष्ट खरी आहे. पण यत्न कोणाचा आहे? सद्गुरूंचा आहे. की हे आता बोलणार नाही, हे त्यांना खरंच वाटणार नाही की इतकं भयंकर घडल्यानंतर ही व्यक्ती शांत राहील, हे शक्यच नाही. पण हे फक्त सद्गुरूंमुळे शक्य होत असतं. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव जीवनातले असे असतात आणि सद्गुरू आपल्याकडे खेचतात तेव्हा निर्मळ मन होतं. मन निर्मळ झालं पाहिजे. शिष्य पाहिजे आचारशील. आचार पाहायला पाहिजे. आचार, विचार आणि आहार या तिन्ही गोष्टी शिष्यांनी सांभाळल्या पाहिजे. शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुरागी. आणि शिष्य पाहिजे विरक्त अनुरागी. विरक्त अनुरागी. अनुरागी म्हणजे प्रेम करणारा. पहिलं तत्व जे इथलं सहज सुंदर राम अनुरागी, या 4 याच्यावर भगवंत हृदयस्थ आहे. आणि सहज सुंदर राम अनुरागी या 4 शब्दांवर, या वरच्या 4 आणि खालच्या 4 शब्दांवर अखंड मनन चिंतन. अखंड. हातात पेन घेतला की सहज सुंदर, सहजता आली पाहिजे, सुंदरता दिसली पाहिजे, ऐश्वर्य आहे भगवंताचं. राम या शब्दावरती विश्वास असला पाहिजे. अनुरागी प्रेम. प्रेम करणं वेगळं आणि अनुराग करणं वेगळं. अनुराग ह्याला जसं आपण म्हणतो ना की डिटर्जंट वापरतो. डिटर्जंट एखादं खूप असं स्ट्रॉंग असतं, त्यांनी कपडा फाटतो. आणि तेच जर दुसरं एखादं साधं डिटर्जंट असेल तर साधेपणाने तो कपड्याचा मळ स्वच्छ करतो. तसं अनुराग आणि प्रेम. प्रेम म्हणजे धडपडतं. प्रेम म्हणजे जबरदस्ती करतं. प्रेम म्हणजे अपेक्षा करतं. आणि प्रेम त्याच्यापासून काहीतरी मागतं. अनुराग तसा नाही आहे. म्हणजे या छोट्या गोष्टींवर, शब्दांवर अखंड मनन चिंतन जेव्हा घडतं तेव्हा खरं सत्य उघडकीला येतं. आणि सत्य काय आहे, आपण कोण आहोत, आपण किती प्रेमळ आहोत. मी म्हटलं ना, आपणच प्रेमळ आहोत, आपणच राम आहोत, आपणच सगळं काही चांगलं नव्हतो ते अनैसर्गिक होतं. ते अनैसर्गिकता सोडून नैसर्गिकतेकडे वळवणं सद्गुरूंचं काम आहे. आणि ते सद्गुरू वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळे अनुभव देत, वेगवेगळ्या कसोट्या घेत पूर्ण करतात. म्हणून अशावेळी विरक्त, अनुतापी आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणारा शिष्य जर त्यांना मिळाला तर ते अतिशय खुश होतात. त्याच्यासाठीच त्यांचा जन्म आहे. शिष्याचं कल्याण होणे, जो माझ्याकडे आला त्याचं कल्याण होणे, हे एकमेव त्यांचं स्वतःचं तत्व असल्यामुळे त्यांना किती आनंद होत असेल यावरती रात्रीचं चिंतन करूया आणि या ठिकाणी थांबूया. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी श्रीराम. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुशिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे श्रीराम. शिष्य पाहिजे साक्षपी विक्षेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष्य ऐसा श्रीराम. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अतितत्पर परमार्थविषयी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. फार आवडते ही ओवी मला. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यय खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पाहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, तेथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. तेहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदि हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तेरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुररावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या, रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.